नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर कनेक्शन समोर आलं आहे. आतापर्यंत मिळालेले पुरावे आणि अटक यांची ताजी माहिती घेऊया. नाशिकमधून प्रश्नपत्रिका सर्वात आधी टेलिग्राम ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आली होती. नाशिकच्या एका संशयिताने 10 लाख रुपयांना पेपर विकत घेतला आणि तो पुढे 15 लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. हा पेपर टेलिग्रामवरून इंस्टाग्रामवरही व्हायरल झाला. नाशिकमधील आरोपीशी संबंधित तार पुण्यात असल्याचं समोर आलं आहे. 150 विद्यार्थी आणि 70 पालकांची यादी देखील आली आहे. एसओजीने कथित पेपर मिळालेल्या या विद्यार्थी आणि पालकांची यादी सीबीआय कडे सुपूर्द केली आहे. नाशिकच्या इंदिरानगर भागातून डॉक्टर शुभम खैरनार याला अटक केली गेली आहे. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातून धनंजय लोखंडे याला देखील अटक करण्यात आली आहे. तो पुण्यात प्रॅक्टिस करत होता. सीबीआयने देशभरात छापे टाकून एकूण 5 जणांना अटक केली आहे, ज्यात जयपूरमधून 3 आणि गुरुग्राम मधून एकाचा समावेश आहे. हा पेपर महाराष्ट्रातून हरियाणा, बिहार आणि जम्मू काश्मीर पर्यंत कसा पोहोचला, याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध सीबीआय घेत आहे. हा पेपर लीक कसा झाला याचा तपासात समोर आले की मूळ प्रश्नपत्रिका हस्तलिखित म्हणजे हँड रिटन स्वरूपात काढली गेली होती. त्यानंतर ती स्कॅन करून त्याची पीडीएफ बनवण्यात आली आणि डिजिटल माध्यमातून पसरवली गेली. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून मनीषा नावाच्या एका महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन सीबीआय कडे सुपूर्द केला आहे. अटक केलेला आरोपी धनंजय यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेकडे या रॅकेटचे महत्वाचे धागेदोरे आहेत. ही प्रश्नपत्रिका गेस्ट पेपर म्हणून परीक्षा सुरू होण्याच्या 45 तास आधीच व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर फिरत होती. या गेस्ट पेपर मधील बायोलॉजीचे सर्व 90 आणि रसायनशास्त्राचे सर्व 45 प्रश्न मूळ पेपरशी तंतोतंत मॅच झाले होते. सुरुवातीला हा पेपर नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमधून लीक झाल्याचा संशय होता. मात्र नाशिक पोलिसांनी स्पष्ट केले की हा पेपर तिथे प्रिंट झालेला नव्हता. दिनेश बिवल, विकास बिवल आणि मांगीलाल बिवल या जयपूर राजस्थान मधील एकाच कुटुंबातील तिघांना सीबीआयने अटक केली आहे. दिनेश बिवलवर हस्तलिखित म्हणजे हँड रिटन पेपर स्कॅन करून डिजिटल फॉर्मॅटमध्ये बदलल्याचा मुख्य आरोप आहे. यश यादव याला गुरुग्राम, हरियाणा मधून अटक करण्यात आली आहे. त्याने हा पेपर राजस्थानमध्ये पोहोचवला होता. मुंबई न्यायालयाने शुभमला 2 दिवसाची ट्रान्झिट डिमांड मंजूर केली असून सीबीआयला त्याचा पुढील तपासासाठी दिल्ली किंवा राजस्थानला घेऊन जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून तब्बल 2 लाख ते 5 लाख रुपये घेऊन हा लीक झालेला पेपर पुरवला गेला होता. राजस्थानच्या विशेष कृती दलाने म्हणजे एसओजीने 150 पेक्षा जास्त उमेदवार आणि त्यांच्या पालकांची चौकशी केली आहे. या सर्व संशयितांची यादी आणि त्यांचे जबाब सीबीआयच्या विशेष पथकाकडे सोपवण्यात आले आहेत. तपासादरम्यान असंही समोर आले की केरळमधील एका विद्यार्थ्याने हा पेपर राजस्थानमधील सीकर येथील एका हॉस्टेल मालकाला आणि त्याच्या मित्रांना फॉरवर्ड केला होता. तपासात हेही समोर आले की हा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस आधी डार्क वेबवर विकण्यासाठी ठेवण्यात आला होता. पेपर खरेदी करण्यासाठी क्रिप्टो करन्सी आणि अनेक बेनामी खात्यांचा म्हणजे डमी बँक अकाउंटचा वापर करून पैशांचे व्यवहार केले गेले, जेणेकरून पोलिसांना त्यांचा माग काढता येऊ नये. हे टेलिग्राम चॅनल्स आणि डार्क वेबवरील अकाउंट्स नेमके कोणी तयार केले होते याचा आयपी ऍड्रेस ट्रॅक करत आहे. अनेक कोचिंग सेंटर्स आणि एजंट्स या जाळ्यामध्ये आहेत. राजस्थानमधील सीकर आणि कोटा येथील काही छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या मालकांची सीबीआय चौकशी कसून सुरू आहे. हे एजंट्स अशा पालकांना शोधायचे जे आपल्या मुलांना वैद्यकीय प्रवेशासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार होते. त्यांच्याकडून आधीच ऍडव्हान्स बँक चेक्स आणि मूळ शैक्षणिक कागदपत्र जमा करून घेतली गेली होती. एनटीए मधील काही कनिष्ठ अधिकारी आणि एक्झाम सेंटरवरील काही कर्मचारी यांचं देखील संगनमत होतं का याचा तपास केला जातोय. परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या जातात तिथून डिजिटल लॉक किंवा सील तोडून प्रश्नपत्रिकेचा फोटो काढण्यात आला होता का या अँगलने देखील तपास सुरू आहे. थोडक्यात पाहता या सगळ्या लोकांची नावे समोर येत असली तरी याचा मुख्य सूत्रधार कोण तो अजून समोर आलेला नाही. अशा प्रकारच्या घटना मेहनत करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मानसिकरित्या खच्चीकरण करणाऱ्या आहेत.